पुण्यासह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मागील 24 तासांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळालं, तर मराठवाडा विदर्भात मात्र पारा चांगलाच वाढल्याचं लक्षात आलं। अकोल्या मागोमाग मालेगावातही पारा 40 पार पोहोचलेला असून 43 ते 44 अंशादरम्यानच्या तापमानानं नागरिकांची चांगलीच होरपळ केली आहे। पुढील 48 तासांमध्ये राज्यात पुन्हा एकदा हवामान बदल पाहायला मिळणार असून पुन्हा अवकाळीचे ढग राज्यावर दाटून येताना दिसत आहेत, ज्यामुळे पूर्व विदर्भाला उन्हाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भाच्या पूर्व क्षेत्रात पुढचे 3 दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे। विदर्भात प्रामुख्याने अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। विदर्भाला मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला असून रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि सोबतच मराठवाड्याच्या धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सलग 3 दिवस उष्णतेचा मारा सहन केल्यानंतर अखेर गुरुवारी पुण्यातील तापमानात घट झाली, पण ही घट क्षणिक असून पुढचे 3 दिवस मात्र इथं तापमानात वाढ होताना दिसणार आहे। हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार हवेतील बाष्पेचं प्रमाण वाढल्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होत असली तरी सरासरीपेक्षा मात्र हा आकडा अधिक राहणार आहे।